सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साईनगरी सज्ज झालेली आहे आणि शिर्डीमध्ये साई भक्तांनी अलोट अशी गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळतंय। खरं तर आज 31 डिसेंबर आहे, वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि साईबाबांच्या दर्शनाने हे जे सरतं वर्ष आहे याला निरोप द्यावा आणि नवीन वर्षाचं स्वागत जे आहे ते साईबाबांचे आशीर्वाद घेऊन केला जावा, यासाठी मोठ्या संख्येने साई भक्त शिर्डीत आता दाखल झाल्याचं हे सगळं दृश्य आपण बघतोय। ही खरं तर द्वारकामाई परिसरातली सगळी दृश्य आहे ज्या ठिकाणी भक्तांच्या लांबच लांब रांगा जे आहेत ते साईबाबांच्या दर्शनासाठी झाल्याचं बघायला मिळतंय। साई संस्थांनी देखील भक्तांचं दर्शन सुकर व्हावं यासाठी विविध उपाययोजना केलेल्या आहेत। तर या ठिकाणी साई भक्तांच्या देणगीतून साई मंदिर परिसर जो आहे तो आकर्षक अशा फुलांनी सजवण्यात आलेला आहे। द्वारकामाई असेल, चावडी असेल, त्यासोबतच मंदिर परिसरातील जी काही छोटी मोठी मंदिरं आहेत ती देखील या ठिकाणी आकर्षक अशा फुलांनी सजवण्यात आलेली आहे आणि सकाळपासूनच साई भक्त मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। आपल्यासोबत काही या ठिकाणी साई भक्त आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूयात। कुठून तुम्ही आलेला आहात आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत कसं वाटतंय? आम्ही आलो आहे भांडूपवरून साई भजनमधून आलेलो आहोत पायी चालत आणि इथे दरवर्षी आम्ही येतो। आता माझं हे 19वे वर्ष आहे आणि आम्ही साईबाबांच्या आशीर्वाद व्यवस्थित येतो, व्यवस्थित जातो। बाबांची अशीच कृपा आमच्या राहून ही तुमच्यासाठी प्रार्थना। नवीन वर्षात काय साईबाबांकडे मागणं? काही नहीं, सुख समृद्धि आणि योग्य मार्ग तो बस। आप लोग कहाँ से आए हैं और साईं बाबा के दरबार में आके कैसा लग रहा है? बहुत अच्छा फील कर रहे हैं यहाँ पे आके, एक नंबर। हम पांडुरना से आए हैं, यहाँ आके ऐसा लगता है कि स्वर्ग में आए कर। नवीन वर्षामध्ये साईबाबांच्या दर्शनाला आलाय, कसं वाटतंय? मराठी नहीं है, कैसा लग रहा है नए साल में साईं बाबा का दर्शन? बहुत अच्छा लगा, बहुत अच्छा लग रहा है साई बाबा का दर्शन करने में। निश्चित बघितलं तर साई भक्तांमध्ये एक वेगळाच उत्साह आहे आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने या ठिकाणी साई भक्त तुम्ही कुठून आलेला आहात आणि नवीन वर्षात साईबाबांचं दर्शन घेताय, कसं वाटतंय? Say good morning to everyone. We have come from Bangalore we are going to construct a temple in Bangalore, so we have brought the original documents to take the Baba's darshan, blessings to start the work. So thank you very much for giving an opportunity to speak with you. निश्चितच देशभरातून मोठ्या संख्येने साई भक्त या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाचं स्वागत करताना साईबाबांचं दर्शन घेता येत असल्याने साई भक्तांमध्ये एक वेगळाच उत्साह बघायला मिळतोय। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, शिर्डी, अहिल्यानगर।